तर हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कोलसिटी रिव्ह्यू मध्ये. आज आपण करणार आहोत 120 बहादूर मूवीचा रिव्ह्यू. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. तर मूवीची स्टोरी आहे 1962 मध्ये झालेल्या इंडिया वर्सेस चायना युद्धात जो 120 आपले इंडियन आर्मीचे जवान आहेत त्यांच्या विरुद्ध चायनाचे 3000 जवान होते. त्यांच्यामध्ये जे लढाई झाली त्याच्याबद्दल ही पूर्ण स्टोरी आहे. पिक्चर चांगली आहे कारण की रिअल स्टोरी असल्यामुळे ना आपल्या देशाच्या शहीद जवानांबद्दल असल्यामुळे पिक्चर बद्दल आपण असं काही निगेटिव्ह बोलणार ना. फक्त जे बनवले त्याबद्दल सांगायचं झालं तर असा पिक्चर बनवून वाटला मला की फरहान अख्तर वर तो थोडा रोल सूट नाही झाला मेजर शैतान सिंग भाटियाचा. कारण की तो कॅरेक्टर एवढा लेजेंडरी आहे, तो म्हणजे व्यक्तिमत्व एवढा लेजेंडरी होता आणि तो जो रोल प्ले केला फरहान अख्तरने त्याच्यात असं वाटत होतं का थोडा काहीतरी आपण मिस करतो, कमी वाटतं. त्याच्यापेक्षाही त्याच्या साईड कॅरेक्टर जे होता एक पिक्चर मध्ये काम केलेलं सांगत आहे विवियन भतेना म्हणून, त्यांचा रोल जास्त चांगला वाटला मला पाहायला मूवी मध्ये. बाकी मूवीचा शूट म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा, फायटिंग सीन म्हणा, सगळा बहुत जबरदस्त शूट केलाय. खास करून ते बॉम्ब वाले शॉट्स वगैरे आहेत तर पाहायला चांगला इम्प्रेसिव्ह वाटते. जसा ते बॉम्ब फुटत आहे ना, उडत वगैरे आहे, त्याच्यासोबत ब्लास्ट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने शूट केलंय, ते चांगला वाटला पाहायला. ऍक्शन वाईज न मूवीचा पहिला हाफ जो आहे फर्स्ट वाला तो फक्त स्टोरी सेटअप करताय. जसं बॉर्डर पिक्चर मध्ये जसं तो संदेश आत आहे गाण्यामधून वगैरे, बॅकग्राऊंड स्टोरी वगैरे दाखवत आहे त्यांच्या फॅमिलीची, तर तेच सेम या मूवी मध्ये आहे. फर्स्ट हाफ मध्ये गाणं आहे, त्यामध्ये बॅकग्राऊंड स्टोरी किंवा बॅकग्राऊंड मध्ये त्यांचा दाखवत आहे की फॅमिलीमध्ये का सीन चालू राहते वगैरे नाही का. त्यानंतर मग सेकंड हाफ मधून मेन फाईट चालू होते आणि त्यामध्ये पूर्ण मग स्टोरी आहे लास्ट पर्यंत. लास्ट मध्ये मला असं वाटलं की एखादी इमोशनल किंवा कोणता गाणं वगैरे चांगला दिले जसा टीजर टेलर मध्ये होता वंदे मातरम वाला वगैरे गाणं, तो मूवी मध्ये नाही दाखवला होता. तशा टाईपच्या कधी गाणं जर लास्ट मध्ये दिले असते जेव्हा मरत आहे लढाई झाल्यानंतर वगैरे नाही का, तर शहीद झाल्यानंतर, तर तो चांगला वाटला. जिजा केसरी मध्ये बादशाह मध्ये तो बहुत बढिया वाटला असता पाहासाठी आपल्याला. फक्त तो एक कमीपणा वाटला ना फरहान अख्तरच्या ऍक्टिंग मध्ये, थोडा मला वाटला कमीपणा, काहीतरी आपण कॅरेक्टर मधून मिस करतो. बाकी मूवी बहुत जबरदस्त आहे ना, मूवी पाहायला पाहिजे कारण आपल्या देशाचा इतिहास आहे तो. आपल्या देशाच्या कितीतरी म्हणजे जमीन म्हणा किंवा देशाचा हक्क लढाई ज्यासाठी आपले वीर जवान शहीद झाले आणि ह्याच्यासाठी या व्हिडिओ मधून मी आपल्या देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीर जवान शहीदांसाठी किंवा आर्मी किंवा इतर कोणत्याही फोर्स साठी सल्यूट आहे. तुमच्या कार्याला खरंच खूप मूल्यवान आहे तुमचे कार्य आपल्या या देशासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर बाकी लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मूवी पहा तुम्ही. अशा मूवीजला आपण प्रेम दिलं पाहिजे, देशाच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे. बाय.